राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी आता थेट अजित पवारांवरतीच निशाणा साधलाय। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या मंत्रिपदावरनं सुरू असलेलं कुडघोडीचं राजकारण सर्वांसमक्ष आलंय। मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का असा जळजळीत सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला। होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं? शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं? राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी भविष्यातल्या मोठ्या राजकीय बंडाची नांदी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। कारण भुजबळ यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। कुणी नाकारला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं? आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, ते त्यांचा निर्णय घेत असतात। बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं। मंत्रिपदाच्या वाटपावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पडद्यामागे बरंच काही राजकारण घडल्याचं आता लपून राहिलेलं नाही। राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांना मंत्रिपद काही मिळालं नाही आणि तीच खदखद भुजबळांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा आहे। छगन भुजबळ हे पक्षातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत। पक्ष फुटीच्या वेळी त्यांनी अजित पवार यांना साथ दिली, त्यामुळे भुजबळ यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं। पण ऐन वेळेला माशी शिंकली आणि भुजबळांचा पत्ता कापला गेला। त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा। वर तेही जाऊ द्या, पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधकांना सुद्धा टीकेची आयती संधी मिळाली आहे। भुजबळांनी आपल्याला संपर्क केला आहे का? भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल। आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही। भुजबळांची नाराजी रास्त आहे, एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही, पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे। राष्ट्रवादीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात। मग भुजबळ यांच्या मंत्रिपदाआड नेमकं आलं कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय आणि याच मुद्द्यावरून भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोघांवरही निशाणा साधलाय। पण भुजबळ यांची ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला फार परवडणारी नाही, कारण भुजबळ हे स्वस्थ बसणाऱ्या नेत्यांपैकी नक्कीच नाहीत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।